नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच प्रतीक्षा आहे की पोस्ट हार्वेस्टच्या रकमा ज्या विमा कंपनीने आपल्याला स्टेटसमध्ये दाखवल्या गेलेल्या खरीप हंगाम 2024 मधल्या खूप शेतकऱ्यांनी क्लेम स्टेटस चेक केलं आणि क्लेम स्टेटसमध्ये पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दिसल्या आणि रकमा लगेच गायबही झाल्या. मग ही नेमकी भानगड काय झाली, असं खूप जणांचा प्रश्न होता आणि प्रत्येकांना प्रतीक्षा आहे की कधी परत एकदा स्टेटसमध्ये बदल होईल. कारण काही जणांकडून सांगण्यात आलं की निश्चितच पुढल्या आठवड्यामध्ये बदल होईल स्टेटसमध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये क्लेम स्टेटसमध्ये बदल होईल, अशी अपेक्षा धरून सर्वजण शेतकरी वाट पाहत आहेत की कधी पुन्हा एकदा क्लेम स्टेटसमध्ये बदल होईल आणि पोस्ट हार्वेस्टच्या परत रकमा दाखवल्या जातील, असं प्रत्येकांना अपेक्षा आहे. आणि हे सर्व घडत असताना शेतकरी मित्रांनो, काही जणांचं म्हणणं असं आलं की नेमक्या रकमा कधीपर्यंत दाखवल्या, की जोपर्यंत पीक विमा भरणा सुरू होता, कारण 10 तारखेपर्यंत जो पीक विमा भरणा सुरू होता तोपर्यंत रकमा दिसल्या आणि पीक विमा भरायचा झाल्यानंतर लगेच रकमा गायब झाल्या, असेही काही जणांनी म्हटलं. कारण राज्य शासनानं यावर्षी खरीप हंगाम 2026मध्ये पीक विमा भरणा सुरू केला, तेव्हा पीक विमा भरायला कोणीही शेतकरी तयार नव्हता. कारण खरीप हंगाम 2025मध्ये खूप शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसेच जमा झालेले नसल्यामुळं आणि आलेली रक्कम ही खूप कमी आणि तोकडी असल्यामुळं खूप शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत होते. आणि या सर्व पार्श्वभूमीवर परत ह्या जर 10 तारखेच्या आत ह्या रकमा दिसल्यामुळं एक शेतकऱ्यामध्ये एक आशा निर्माण झाली की आता अजून पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा येतोय, म्हणजे यावर्षीचा पीक विमा भरायचा. अशा आशेनं खूप शेतकरी पीक विमा भरतील. या कारणामुळे तर क्लेम स्टेटसमध्ये रक्कम दाखवली नसेल का, असा खूप शेतकऱ्यांचा हा संशय होता आणि अजूनही आहे. त्यामुळं 10 तारखेच्या नंतर लगेच रकमा गायब होतात आणि जोपर्यंत पीक विमा भरणा सुरू आहे तोपर्यंत या रकमा दिसत होत्या, असं खूप जणांचा प्रश्न होता. तर शेतकरी मित्रांनो, ज्या पद्धतीने या रकमा दाखवल्या गेलेल्या आणि परत ज्या गायब करण्यात आलेल्या, त्यामुळे सर्वांनाच प्रतीक्षा आहे की परत एकदा ह्या रकमा दाखवल्या जातील का, पीक विम्याची रक्कम मिळेल का. तर शेतकरी मित्रांनो, ही रक्कम आहे 200 ते 300 कोटी रुपये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टच्या क्लेम केले होते, अशा सर्व शेतकऱ्यांना आशा आहे की पोस्ट हार्वेस्टचे क्लेम केल्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणं अपेक्षित आहे. आणि कॅल्क्युलेशन ही अगदी व्यवस्थितप्रमाणे त्यांनी केलेलं होतं. रक्कम दाखवली होती, मिळालेली रक्कम दाखवली होती आणि मायनस रक्कम इतकी मिळणार आहे, अशा पद्धतीने क्लेम टेस्टमध्ये दाखवलं होतं. आता ह्या सर्व गोष्टी होत राहिल्या, परंतु आता हे पैसे येणार का नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. परंतु आपण 1-2 व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की मिळालेल्या माहितीनुसार 1 आठवडा 1.5 आठवड्यामध्ये निश्चित या क्लेम स्टेटसमध्ये बदल होऊ शकतो व शेतकऱ्यांना ह्या रकमा परत एकदा दाखवल्या जाऊ शकतात, अशी अपडेट आलेली होती. परंतु आता यासाठी निश्चित प्रमाणात आता शेतकरी नेते गजानन उगले जालन्याचे आहेत, त्यांच्या माध्यमातून आता उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 5 सप्टेंबरपर्यंत जर या रकमा क्लेम स्टेटसमध्ये नाही दाखवल्या गेल्या तर 5 सप्टेंबरपासून आपण उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या पद्धतीने विमा कंपनीकडे रकमा दाखवून गायब करण्यात आल्या, ह्या कोणत्या आशेवर दाखवण्यात आल्या, यामागची कारणं काय आहेत, ह्या सर्व गोष्टी स्पष्ट करण्यासाठी विमा कंपनी आजपर्यंत रक्कम दाखवते आणि गायब करते, याचं कारण काय, हा प्रश्न सगळ्यालाच पडलेला आहे. त्यामुळं जालन्यातील गजानन उगले यांच्या माध्यमातून उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे की ज्या पोस्ट हार्वेस्टच्या रकमा शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित आहेत, जे शेतकऱ्याच्या हक्काच्या आहेत, त्या दाखवल्या गेल्या आणि परत गायब केल्या गेल्या, त्या रकमा 5 सप्टेंबरपर्यंत परत क्लेम स्टेटसला दिसल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि जर 5 सप्टेंबरपर्यंत ह्या रकमा क्लेम स्टेटसला नाही दिसल्या तर आम्ही 5 सप्टेंबरपासून उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जो विसरून गेलेला पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा आहे, तो पीक विमा शेतकऱ्यांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आणि यांच्या माध्यमातून अशा शेतकरी मित्रांच्या माध्यमातून जर यासाठी प्रयत्न केले जात असतील तर निश्चित शेतकरी मित्रांनो, तुम्ही निश्चिंत राहा की परत एकदा शेतकऱ्यांना ह्या पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दिसल्या जाऊ शकतात व शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या ईशाची रक्कम मिळताच त्या शेतकऱ्यांना मिळू शकतात. त्यामुळं प्रत्येकांनाच आशा आहे की यामध्ये जो बदल झाला होता तो बदल परत कधी होईल. प्रत्येक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला आहे, अशा शेतकऱ्यांना परत कंटिन्यू प्रमाणे काही जण शेतकरी क्लेम स्टेटस चेक करत आहेत की परत एकदा बदल झाला आहे का. तर
सर्वच शेतकऱ्यांच्या या आशा आहेत. ह्या आशाची निराशा होऊ नये अशी प्रत्येकांचीच आशा आहे. त्यामुळं हा विषय कुठंतरी दबला जातो की काय आणि या विषयावर कोणी बोलतं का नाही असा प्रश्न निर्माण होत असतानाच आता जालना जिल्ह्यातील गजानन उगले यांच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं 5 तारखेपर्यंत ज्या विमा कंपन्यांनी क्लेम स्टेटसमध्ये दाखवलेली रक्कम आहे ती क्लेम स्टेटसमध्ये परत दाखवावी व ते शेतकऱ्यांना हक्काचे पीक विम्याचे पैसे द्यावेत अशी मागणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यांनी 5 सप्टेंबरपर्यंत विमा कंपनीला आदेशित केले. जर 5 सप्टेंबरपर्यंत तुम्ही क्लेम स्टेटसमध्ये बदल करून रक्कम नाही दाखवली तर शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करू व 5 तारखेपासून आम्ही उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे प्रयत्नही वैयक्तिकरित्या चालू आहेत. शेतकरी नेते आहेत, शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आहेत. त्यांनी जर अशा पद्धतीने जर चांगलं प्रयत्न करत असतील आणि त्यांना शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीने जर साथ दिली तर निश्चित आपला पोस्ट हार्वेस्टचा जो अडकलेला पीक विमा शेतकरी मित्रांनो तो निश्चित शेतकऱ्यांना मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, खूप जणांच्या कमेंट अशा होत्या की 2025चे पैसे मिळत नाहीत, त्याच्या अगोदरचे पैसे मिळत नाहीत, जे केलं आहे ते मिळत नाही, 24चे कुठं मिळणार आहेत, असं काही जणांच्या कमेंट आपल्या व्हिडिओला आलेल्या होत्या. तर शेतकरी मित्रांनो, पोस्ट हार्वेस्ट हा जो क्लेम स्टेटसचा एक भाग होता, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेममध्ये पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला होता हे पैसे अशा शेतकऱ्यांना सध्या तरी मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे ज्यांनी क्लेम केला नाही त्यांनी असे कमेंट करू शकतात, कारण त्यांना लोकलाईज क्लेमचे पैसे मिळाले असतील परंतु त्यांनी डबल क्लेम केलेला नसता पोस्ट हार्वेस्टचा. कारण हे पैसे फक्त ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला आहे अशा शेतकऱ्यांना दाखवले गेलेले होते व अशा शेतकऱ्यांना भविष्यात मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे इतर शेतकरी म्हणत असतील की आम्हाला मिळणार का, ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला होता त्या शेतकऱ्यांना ह्या रकमा जास्तीत जास्त दाखवल्या गेलेल्या होत्या. त्यामुळे पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांनी कंटिन्यू 1-2 दिवसाला का होईना स्टेटसमध्ये बदल होतो का चेक करणं गरजेचं आहे. आणि हाच विषय आज उगले यांच्या माध्यमातून जर हाती घेतलेला असेल तर निश्चित शेतकरी मित्रांनो भविष्यामध्ये यामध्ये मोठा बदल होऊ शकतो. विमा कंपन्याला स्टेटसमध्ये परत बदल दाखवावंच लागेल, कारण हे प्रकरण त्यांच्या माध्यमातून जरी कोर्टात गेलं असलं तर कोर्टात ज्या पद्धतीच्या सुनावण्या होतील त्या पद्धतीच्या अपडेट ते देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सुनावणी असताना कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित असताना विमा कंपनीच्या माध्यमातून जेव्हा क्लेम स्टेटसमध्ये बदल केला जातो व पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवली जाऊ शकते, ही सहजासहजी गोष्ट नाही शेतकरी मित्रांनो. विमा कंपनी कधीही विनाकारण रक्कम दाखवू शकत नाही. निश्चित हे शेतकऱ्यांचे मिळणारे पैसे आहेत, त्या माध्यमातूनच त्यांनी पैसे दाखवलेले होते, परंतु काढले का किंवा बदल का केला, रक्कम का गायब केली, यामागचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत आणि याच प्रश्नांची उकल हे 5 सप्टेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. आता या शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून आंदोलन केलं जातं का, केल्यानंतर विमा कंपन्या परत एकदा क्लेम स्टेटसमध्ये रक्कम दाखवायला तयार होतात का, या सर्व गोष्टीवर आपलं लक्ष आहे शेतकरी मित्रांनो. जशी अपडेट येईल तसे अपडेट आपल्या चॅनलवर येत जातील. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.